BKCमध्ये मेट्रोचं काम जे आहे ते सुरू आहे। या मेट्रोचं काम करत असताना एक क्रेन जी आहे ती गर्डनवरती चढवत होती आणि त्याच वेळी क्रेन जी आहे ती खाली कोसळलेली आपल्याला पाहायला मिळते। क्रेन संपूर्ण कोलमडलेली या ठिकाणी दिसून येते आणि त्यामुळेच BKCतला हा मुख्य रस्ता जो आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे। काल रात्री ही घटना घडल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे आणि त्यामुळे सकाळच्या वेळेस आपण जर पाहिलं तर BKCतला हा संपूर्ण मुख्य रस्ते जे आहेत ते आता बंद ठेवण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। BKCमधली मेट्रोचं हे काम चालू आहे। मेट्रोचं काम चालू असताना ही क्रेन खाली कोसळली आणि त्यामुळे मुख्य रस्ता जो आहे तो बंद केलेला आहे आणि सकाळच्या वेळी BKCमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची संख्या जी आहे ते वाढलेली पाहायला मिळते। वाहनांची ट्रॅफिक जे आहे ते सकाळच्या वेळी BKCच्या या मुख्य रस्त्यावरती झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रमुख जो BKCतला कुर्ल्याकडे जाणारा रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे। वाहनं या चौकातना पुढे जी आहे ती वळवली जात आहेत। ट्रॅफिक पोलिसांकडून ही ट्रॅफिक जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु मुख्य रस्ता बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जे आहे ते BKC परिसरात आपल्याला सकाळी झालेले पाहायला मिळते। मेट्रोचं काम चालू आहे। मेट्रोचं काम चालू असताना क्रेन खाली कोसळली आणि त्यामुळे हा संपूर्ण रस्ता जो आहे तो आता बंद ठेवण्याची वेळ जी आहे ती प्रशासनावरती आलेली आहे आणि त्यामुळे मोठी ट्रॅफिक जी आहे ते BKC परिसरात झालेले आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या ही ट्रॅफिक कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय, तर जी क्रेन आहे तिला सुद्धा बाजूला करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय। कॅमेरामन नरसिंग सोबत विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।